चला नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहतोय सराव संच 1.5 मधील उदाहरण संख्या 2. एक कृती दिली आहे, कृती पूर्ण करा. एक अशी कृती दिली आहे. तर मी आयत आहे म्हणजे एक आयताकृती आकृती दिलेली आहे. तर मी आयत आहे आणि त्याच्या लांबी आपल्याला दिलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या अगोदर आणि त्यानंतर माझे क्षेत्रफळ परिमिती काढा. अशा पद्धतीची कृती दिलेली आहे. तर आपण सर्वप्रथमतः आयताचं क्षेत्रफळ वापरून x आणि y ची किमती काढूया आणि त्यानंतर x आणि y च्या किमती काढल्यानंतर म्हणजे लांबी आणि रुंदी काढल्यानंतर आपण क्षेत्रफळ काढू आणि त्यानंतर त्याची परिमिती काढू. ओके. तर सर्वप्रथम कशा पद्धतीने आपल्याला x आणि y ची किमती काढावी. ओके. तर बघा एक आयत आहे. तर आयताची जी वरची बाजू आहे म्हणजे रुंदी समजा 2x y y आणि 4x y इथे 2y इथे x 4 असं दिले. तर आपल्याला त्याच्या अगोदर x आणि y ची किमती काढावी लागेल आणि त्यानंतर माझी क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची. तर सर्वप्रथम आपण एक अट लिहिणार की आयताच्या समोरासमोरील बाजू समुख किंवा सारखे असतात. समुख असतात. बघा आयताच्या ज्या समोरासमोरील बाजू आहे, आता याच्या समोरची बाजू ही आहे आणि याच्या समोरची बाजू ही आहे, बरोबर. तर याच्या समोरची जी बाजू आहे ते सारख्या असतात. आता बघा 2x + y + 8 या बाजूसमोरील बाजू आहे 4x - y. आयताच्या समोरासमोरील बाजू समुख असतात म्हणजे दोन्ही सारख्या असतात. ओके. तर बघा आता 2x जसे तसे ठेवू. आता बरोबर 4x ते प्लस येईल त्यानंतर मायनस होईल म्हणजे 4x त्यानंतर प्लस y जसं तसं. आता हे मायनस y आहे इकडे गेलं तर तो प्लस होईल, बरोबर. आता या ठिकाणी प्लस 8 आहे म्हणजे 8 आहे तो इकडे प्लस का मायनस. ओके. आता बघा इथे प्लस 2x आहे आणि इथे मायनस 4x आहे. पण 2x मधून 4x जात नाही. 4x मधून 2x काढू म्हणजे किती राहणार 2x. परंतु 4x आणि 2x या दोन्हीमधून मोठी संख्या 4x आणि 4x चिन्ह आहे मायनस म्हणून आपल्याला मायनस चिन्ह द्यावं लागेल. आता प्लस प्लस होणार प्लस 1y म्हणजे दोन्ही 1 आहे म्हणून मायनस 2y सॉरी प्लस 2y मायनस 8 जसे तसे. ओके. आता या ठिकाणी 2 या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 8 आहे म्हणजे दोन्ही बाजूला दोन्ही भाग निश्चित जातो म्हणून आपण या दोन्ही बाजूला दोन्ही भाग घेऊया. आता -x राहील 2 कटले म्हणजे प्लस y आहे आणि हे घेऊ 8. ओके. या ठिकाणी मायनस आणि समीकरण येईल. त्याच पद्धतीने आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात समुख असतात. इथे आपण पहिली अटीनुसार इथे दुसरी अटीनुसार बघा आयताच्या म्हणजे हे सिद्धांत वापरावा लागेल आपल्याला. आयताच्या समोरासमोरील बाजू समुख असतात. आता ही बाजू आपण घेतली. आता राहिली बाजू 2y बरोबर x + 4. आता 2y जसं तसं हे प्लस येईल त्यानंतर मायनस येईल बरोबर 4 जसं तसं येईल. आता अल्टरनेटिव्ह घेऊ आपण x + 2y बरोबर 4 समीकरण नंबर 2. ओके. आता बघा समीकरण 1 आणि 2. ओके. तर आपण समीकरण 1 व 2 यामध्ये समीकरण बघा x दोन्ही बाजू सारखे म्हणून समीकरण 1 व 2 वरून. ठीक आहे. आता x समीकरण 1 आहे
माइनस एक्स प्लस वाय बरोबर -4 आणि समीकरण 2 आहे -x प्लस 2y बरोबर 4 बघा समीकरण 1 आहे समीकरण 2 आहे ओके आता बघा या ठिकाणी मायनस या ठिकाणी मायनस 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 काय होईल प्लस म्हणून आपण काय करावं लागेल चिन्ह चेंज करावं लागेल मायनसचा प्लस होईल प्लसचा मायनस होईल आणि या ठिकाणी मायनसचा तर प्लसचा काय होईल मायनस ओके आता वरती मायनस खाली प्लस आहे प्लस मायनस का होणार गेट कॅन्सल होणार आता वरती प्लस y आहे 1y आहे खाली मायनस 2y म्हणून 1y म्हणून 2y जाते म्हणून आपण 2y म्हणून 1y ठेवणार म्हणजे काय राहणार आहे y परंतु 1y आणि 2y याच्यामध्ये मोठी संख्या आहे 2y आणि 2y चे चिन्ह आहे मायनस म्हणून आपण त्याला मायनस म्हणू ओके आता वरती मायनस खाली पण मायनस आहे मायनस मायनस होतो प्लस 4 आणि 4 होणार 8 परंतु दोन्ही मायनस असल्यामुळे आपण मायनस घेणार बरोबर परंतु दोन्ही बाजूला मायनस असल्यामुळे आपण काय करणार दोन्ही बाजूचे मायनस बरोबर आता ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू ओके समीकरण 1 मध्ये ठेवल्यानंतर बघा समीकरण 1 आहे मायनस x बघा -x प्लस y बरोबर -4 ठीक आहे आता या ठिकाणी y ची किंमत आली -x जसं तसं प्लस y ची किंमत आहे 8 बरोबर -4 आता -x जसं तसं -4 जसं तसं आता हे प्लस केल्यानंतर मायनस होईल ओके -1 जसं तसं आता मायनस मायनस प्लस होणार म्हणून 4 आणि 8 होणार 12 परंतु दोन्ही मायनस असल्यामुळे मायनस येईल आता x बरोबर दोन्ही मायनस किंवा आपण मायनस गेट कॅन्सल करणार म्हणजे या ठिकाणी x आणि y ची किंमत आपल्याकडे आलेली आहे x आणि y ची किंमत मिळालेली आहे तर x ची किंमत आहे 12 आणि y ची किंमत आहे 8 ओके बघा तर आपल्याकडे x ची किंमत 12 आलेली आहे आपण बाजूला लिहू आणि y ची किंमत 8 आलेली आहे ओके तर अगोदर आपण या ठिकाणी x आणि y ची किंमत आपल्याकडे आलेली आहे तर आपण माझे क्षेत्रफळ म्हणजे आयताचे क्षेत्रफळ काढूया आता याला आपण रुंदी ठेवूया आणि याला लांबी ठेवूया बरोबर समजा आयताची लांबी आयताची लांबी आपण घेऊया 4x - y व रुंदी 2y ओके तर अगोदर आपण आयताची लांबी काढू बघा आयताची लांबी काय आहे 4 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे 12 मायनस y ची किंमत आहे 8 12 मायनस 8 म्हणजे लांबी किती मिळेल आपल्याला 40 ओके आणि रुंदी बघा ही लांबी आपल्याकडे आलेली आहे रुंदी बघा रुंदी आहे 2y म्हणजे 2 गुणिले y ची किंमत बघा 8 म्हणजे रुंदी किती आहे 8 गुणिले 16 ओके तर आपण माझे क्षेत्रफळ म्हणजे आयताचे क्षेत्रफळ काढू आयताचे क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ द्यावं लागेल तर आयताचे क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी तर लांबी आहे 40 आणि गुणिले रुंदी आहे 16 ओके तर 16 गुणिले 0 म्हणजे 16 शून्य शून्य येणार
आणि 64 64. म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ हे 640 चौशेनी, कारण चौरस मीटर. ओके. त्यानंतर आयताची परिमिती तर आयताची परिमिती तर त्याचा फॉर्म्युला आहे 2 कंसामध्ये लांबी प्लस रुंदी 2 तसं लांबी आहे 40 प्लस रुंदी आहे 16. ओके. 2 40 आणि 16 56 आणि दोघांचा गुणाकार म्हणजे 112. काही एकक परिमिती कधी एकक मध्ये असते. म्हणून आयताचे क्षेत्रफळ आहे 640 चौरस मीटर आणि आयताची परिमिती आहे 112 एकक. इकडे बाजूला आपण लिहूया x आणि y च्या किमती. x व y च्या किमती. x ची किंमत आहे 12 8. ओके. 12 व 8 म्हणजे x ची किंमत 12 आणि y ची किंमत 8. त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ शॉर्टकट मारून लिहितो. शॉर्टकट आयताचे क्षेत्रफळ आहे 640 चौशेनी म्हणजे चौरस मीटर आणि आयताची परिमिती आहे 112 एकक. अतिशय सोपा असा एक्झाम्पल उदाहरण संग्रह कृतीमध्ये दिलेले. शक्यतो बोर्ड एसएससी एक्झाममध्ये म्हणजे एसएससी एक्झाममध्ये विचारला करू शकतात 2 किंवा 3 मार्काला. ओके. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. चालेल.